हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गाईज. आता 5:55 झालेत. हा माझं घर आहे आणि आपल्याला जायचं आहे पठारीच्या डोंगरावर माझ्या. आणि आत्ता सकाळचे 5:55 झालेत आणि आम्ही चाललो पठारीच्या डोंगरावर करवंद खायला. पठारीचा डोंगर तुम्हाला समोर दाखवतो. तिकडे जायचं डोंगर. ओके गाईज. पाठीत चालत असताना हा पक्ष्यांचा किलबिलाट तुम्ही ऐकू शकता. रातकड्यांचा आवाजसुद्धा येतो आहे, हे बघू शकता तुम्ही. आता आम्ही डोंगराच्या पायथ्याशी आलो आहे, म्हणजे इथून सुरुवात करणार आम्ही चढायला. आणि रातकड्यांचा आवाज ऐका काहीच. हे तुम्ही बघू शकता पहाटेचं निसर्ग सौंदर्य आणि त्यातून पक्ष्यांचा किलबिलाट. डोंगराचा काही भाग आम्ही चढला आहे. ही माझी मुलगी येते इथनं आणि आपल्याला पुढे जाऊन थोडीशी विश्रांती घ्यायची. पठारीच्या दरवाजाजवळ दमला लागायचं. हा जो दिसतोय हा पठारीचा दरवाजा. म्हणजे ह्या दरवाजाजवळ येता जाता विश्रांती होते प्रत्येकाची. प्रत्येकजण येऊन दम लावल्या इथं दम खाऊन जातो थोडा. हा बघा, हा आमचा पठारीचा दरवाजा आणि आम्ही आता एवढं अंतर चाललो आहे. तर आम्ही आता पठारीच्या दरवाजाजवळ पोचलो आहे आणि पठारीच्या दरवाजाजवळ पोचायला 5:55 आम्ही घरातून निघालो आणि इथे किती वेळेला पोचलो? 6:28 23 मिनटं. तर 28 मिनटं लागले आपल्याला दरवाजापर्यंत पोचायला. आणि या दरवाजाजवळ निसर्ग सौंदर्य बघू शकता तुम्ही. हा झाड कौंडळीचं झाड बोलतात त्याला. तर आपण आपल्या भगव्याची निशाणी बांधूया. ओके गाईज, सूर्यदेवाचं दर्शन घेऊया आणि दर्शनासोबतच निसर्ग सौंदर्याची मजा घेऊया. हा पठारीचा माळ. इथून पुढे आपल्याला झेंड्याच्या माळावर जायचं आहे आणि आपल्याला जायचं आहे गॅस करवंद खायला. मिळेल तर ठीक, नाही मिळेल तर आपलं एक निसर्ग सौंदर्याचं दर्शन होऊन जाईल. बघा, हा जो दिसतोय हा पठारीचा माळ. या माळावर जो हा झाड दिसतोय हा झाड एक विश्रांतीचं झाड म्हणता येईल किंवा विश्रांती इथं घेता येईल असा. म्हणजे बरेच लोक म्हणजे जे रानात फाटी न्यायला येतात किंवा काय. आणि माझी एक आठवण सांगतो जुनी. आमची आजी असताना आम्ही इथे शेण गोळा करायला यायचं. सुका शेणी बोलतो ते. कशासाठी? तर ते राब भाजण्यासाठी. आपण शेतात राब भाजतो त्यासाठी हा शेण गोळा करायला यायचो आम्ही इथे. म्हणजे शेण गोळा करायला तर गुरंढोरच तेवढी असायची त्यावेळी. मग पोते भरून इथनं घेऊन जायचं आणि शेतावर आपल्या राब भाजायचं. एक जुनी आठवण इथं शेअर करतो तुमच्याबरोबर. मी सुद्धा आलेलो आहे त्यावेळी. आणि हा समोरचा जो डोंगर दिसतोय त्याला वरचा वाडा असं म्हणतात. आपल्याला तो पार करून झेंड्याच्या माळावर जायचं आहे. चला तर मग जाऊया पुढे. हा पठारी माळावरचं झाड. ह्या झाडावरच्या पण खूप आठवणी आहेत गाईज. त्यानंतर कधीतरी तुमच्याबरोबर मी शेअर करेन. आणि ते एक आपल्या भगवीची निशाणी लावलेली आहे. चला जाऊया आपण पुढे. तिथं घनदाट जंगल आहे बघा आणि रातकिड्यांचा आवाज.
गाईस पहिली गोष्ट वर जायचं आम्हाला वाटत नाही, मग आता काढत जायला लागेल. आपण जवळजवळ वरच्या वाड्यापर्यंत पोचलेलो आहोत. ह्याला वरचा वाडा का म्हणतात तर मी जसं ऐकलं आहे, इथं पहिले आपल्या आदिवासी समाजाची घरं असायची, त्यांचे वाडे असायचे. म्हणजे इथे का त्याची गुरंढोरंसुद्धा बांधून ठेवायचे असे गोठे असायचे, म्हणून वरचा वाडा म्हणतात असं मला वाटतं. तेच हा जो झाड बघताय ह्याला आळूचं झाड म्हणतात. आळू हे जे ह्याला आले बघा, आळूचं झाड हे पिकल्यावर आपण खातो. म्हणजे साधारण चव त्याची आंबट गोड अशी आहे आणि मस्त लागतं खायला. पिकायला वेळ आहे त्याला. हे बघा इथे झाड दिसतंय बघा, फुलं. आणि हा जो दिसतोय हा झाड, याला छोटी छोटी काळी फळं येतात. पिटुकरीचं झाड बोलतात, पिटुकरा. हे सुद्धा खूप गोड लागतात खायला, मस्त. हा एक मोठा वारूळ बघू शकता तुम्ही, हा बघा. आणि किती वेलीने वेढलाय त्याला. काहीच फायनली आपण वरच्या वाड्यावर पोचलो आहे. आणि वरच्या वाडा जे बोलतो आहे त्याची एक निशाणी बघा तुम्हाला दिसते इथं. हे बघा, ह्या जे दगडी लावलेले दिसत आहेत, हे बघा लांब लांबपर्यंत. हे पहिले जे वाडे असायचे इथे ह्या लावलेल्या. म्हणजे आपला आदिवासी समाज इकडे राहायचा पहिले. गाईज ही तुम्ही करून दा बघू शकता, काळी भोर टपोरी. हे बघा, गोड आहेत का? हो गाईज हा तुम्ही बघू शकता रानमेवा, रानातला मेवा, काळी भोर करवते. हे बघा किती लागलेले आहेत, दिसत आहेत. गाईज फायनली आपण झेंड्याच्या माळापर्यंत पोचतोय. एक मिनिट गाईज. बहुतेक वाघ दिसतो, वाघ. तो बघा, वाघ बघा आपल्याकडे बघतोय बघा. तो बघा, शेपूट आलो ते बघा, दिसला का? आपल्याकडेच बघतोय तो. बापरे, काय करायचं, जायचं पुढे की मागे जायचं? तो बघा ना, आपल्याकडेच बघतोय. काय करायचं? माझी तर छाती धडायला लागली. काय करायचं, जाऊया का पुढे? तो आपल्याकडेच बघतोय. सो गाईज फायनली आम्ही झेंड्याच्या माळावर पोचलोत. हा बघा, हा झेंड्याचा माळ. झेंड्याचा माळ ह्यासाठी बोलत असतील कदाचित, कारण हा आम्ही टॉपचा डोंगर चढलो, म्हणजे टॉप असेल म्हणून झेंडाचा माळा असेल कदाचित. आणि इथं आपण आता एक झेंडा लावणारच आहोत. आणि इथे एक झाड दिसतं आपल्याला. हा काजूच्या झाडासारखं झाड आहे, पण हा काजूचा नाही आहे. याला कुंभीचं झाड म्हणतात. याला फळं येतात मोठी मोठी, कुंभीचं. डुकरं वगैरे खातात. हे बघा, आणि मगाशी ते वाघ बघण्याचं मी तुम्हाला सांगितलं होतं, ती थोडीशी गंमत होती. आपल्या रानात वाघ वगैरे नाही आहे. हा बघा, ती समोर दगडं दिसत आहेत लावलेली. आपण तिथे जातो आता. हे आपण टॉपवर आलो. तिथून आपल्याला पूर्ण एरिया इकडचा
अलीकडचा पलीकडचा डोंगर दोन्ही दिसणार आहेत. हा बघा, फायनली आपण इथे आलो. हा बघा, हा डोंगराच्या पलीकडे आलो म्हणजे आम्हाला हा इकडचा एरिया दिसतोय आणि आम्ही आलो ह्या बाजूने इकडून. आता आम्ही इथे विश्रांती घेणार आहोत आणि थोडंसं काय नाश्ता आणलं आहे तो करून घेणार आहोत. हे आमचे दोन फायनली आलो झेंड्याच्या माळावर.